राज्यभरातून आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागताध्यक्षा नात्याने मी मनापासून स्वागत करतो। जिल्ह्याच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक साहित्यिक विचारवंत लेखक यांची मांदियाळी आज बुलढाण्यामध्ये दाखल झालेली आहे आणि सगळ्या बुलढाणा शहरामध्ये साहित्य नगरी सुसज्ज झालेली आहे। आम्हाला या संमेलनाचं उद्घाटन करून वेळ दिला असे ज्येष्ठ साहित्यिक माननीय उत्तम कांबळे सर यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। साहित्य मंडळाचे संचालक माननीय डॉक्टर आशुतोषजी पाटील मुंबई यांचंही मनापासून स्वागत करतो। बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्यांनी वामनदादाचा पुतळा या शहरामध्ये त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी उभा केला असे माननीय संजयभाऊ गायकवाड आमचे मित्र, ज्येष्ठ लेखक माननीय विलासजी सिंदीकर, त्याचबरोबर आमची महिला कविता ज्यांची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे, लिहिली त्यांनी पण म्हणतो मी असे आमचे डॉक्टर गोविंद गायकी, विजयाताई लक्ष्मी वानखेडे आणि साहित्य क्षेत्रातलं आमचं बुलढाण्याचं वैभव निशाणी डावा अंगठाच्या माध्यमातून ज्यांनी महाराष्ट्राचा कानाकोपरा पादाक्रांत केला असे आमचे रमेश उतरातकर सर आणि मंचाच्या खाली सुद्धा मराठी साहित्यातलं प्रचंड मोठं नाव रवींद्र इकडे चावरेकर सर हे सुद्धा उपस्थित आहे, याची मला आवर्जून या ठिकाणी नोंद घ्यायची। त्याचबरोबर आमचे संग्राम करून ज्यांनी संविधानाचा रथ बुलढाण्यामध्ये आणला असे भाऊ भोजने आणि हे संमेलनाची धुरा ज्यांनी उचलली, ज्यांनी आता आपल्या समोर मनोगत व्यक्त केलं असे प्रसिद्ध साहित्यिक म्हणजे नरेंद्र लांजेवार सरांनंतर महाराष्ट्राच्या सगळ्या साहित्यिकांना जोडून ठेवण्याचं काम बुलढाण्यामधून कोणी केलं असेल तर ते आमचे सुरेश साबळे सरांनी केलंय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरेश साबळे सर आणि आमचे लांजेवार सर हयात नाहीये, पण महाराष्ट्रात कोणत्याही साहित्यिकाची कधी चर्चा झाली पहिलं नाव ज्यांचं तोंडावर येतं ते लांजेवार सर आणि सुरेश साबळे सर। त्याचबरोबर ज्यांच्या घरी वामनदादाचा प्रदीर्घ काळ मुक्काम राहिला आणि ज्यांनी आपल्यासमोर तुफानातले दिवे अतिशय जबरदस्त गीत सादर केलं भरला असे शाहीर बिरार इंगळजी, ज्येष्ठ पत्रकार मान्य सिद्धार्थ आरागी, रवींद्र साळवे सर, शशिकांत इंगळे, राम हिंगे आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विचार मंचाच्या खाली सुद्धा अत्यंत तोलामोलाची मंडळी या ठिकाणी बसलेली आहे। या गोष्टीचं मला भान आहे। तुमचंही सगळ्यांचं स्वागत करतो। कार्यक्रम जवळपास 1 तास उशिरा सुरू झाला। सोलापूरच्या हलगीच्या निनादामध्ये छान अशी संविधान रॅली झाली आणि आम्हाला सगळ्यांनाच हलगीवर नाचण्याचा मोह आवडला नाही, त्यामुळे आम्हाला उशीर झाला, त्याला आम्ही जबाबदार आहे। कारण हो हलगीवाले असतील तर बघा पण पाय येस 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 ते सर ऍक्च्युली ते आपले कार्यकर्ते आहेत। मंचावर याचं फार छान सुंदर त्यांनी बुलढाण्यामध्ये वातावरण तयार केलं, त्यांचंही स्वागत करतो। आणि आले का चळवळीत माझ्याबरोबर काम करतात सगळे सोलापूर जिल्ह्यामध्ये, या संजीवला विनंती करतो की हे बुके देऊन सगळ्या सामूहिक सत्कार त्यांचा करायचा आहे। या सगळ्या चला लवकर आता पुढे चला चला लवकर। बुलढाण्याचे कधी पण स्वीकारतात, टाळ्यापासून जोरदार त्यांचं स्वागत सगळ्यांनी करायचं आहे। एखादा मेलेला माणूस पण जिवंत होऊ शकतो एवढी ताकद त्यांच्या हलकीमध्ये आहे। थँक्यू। वृक्ष नाही पेड़ नाही रोप नाही कोंब नाही, पावसाळे संपलेला पावसाचा थेंब नाही, हे कसे मुरदाड पक्षी ही कशी लाचार गुंगी, रान सारे पेटले पण एक साधी बोंब नाही, रान सारे पेटले पण एक साधी बोंब नाही। या राज्यामध्ये या देशामध्ये जे काय वातावरण अलीकडच्या काळामध्ये सुरू आहे, जे काय चाललंय त्याच्या विरोधात बोंब फुटण्यासाठी हे साहित्य संमेलन बुलढाण्यामध्ये आज भरवलेलं आहे। परिस्थितीमध्ये जो काय अन्याय अत्याचार श्रमिकांवर, कष्टकऱ्यांवर, वंचितांवर व्हायचा म्हणून वामनदादांनी बोंब फुटण्याचं काम केलं, अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम केलं। वामनदादांचं आणि बुलढाण्याचं नातं हे फार दृढ आहे। अनेक लोकांना तर असं वाटतं की वामनदादा कंटक हे बुलढाण्याचे होते का, ते नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातले देशवंदी गावचे होते, पण जन्म जरी तिकडे झाला असला वामनदादाचा तरी कर्मभूमी मात्र बुलढाणा राहिलेली, जास्त काळ त्यांचा बुलढाण्यामध्ये गेलेला आहे।
आपल्या बाजूला भादोला नावाचे गाव आहे. या भादोला गावातले शाहीर गोपीनाथ मिसाळ आणि शाहीर जनार्दन गवई, मला वाटतं जनार्दन गवईंच्या पत्नी इथं आलेल्या आहेत, असतील वत्सलाबाई, आले का? बसलेले आहेत. शाहीर गोपीनाथ मिसाळ आणि जनार्दन गवई हे दोन माणसं भादोल्यातले आयुष्यभर वामनदादाच्या संचामध्ये राहिले. नवे तो संच उभारण्याचं काम शाहीर गोपीनाथ मिसाळांनी त्या काळामध्ये केलं. त्यामुळे वामनदादाचा सहवास भादोल्यामध्ये जास्त राहिला. बुलढाण्यामध्ये शाहीर डी आर इंग्लंडच्या घरी शेवटच्या वयोवृद्ध असताना डी आर इंग्लंडच्या घरी प्रदीर्घ काळ ते मुक्कामी होते. आमच्या वत्सला काकू गवईंच्या हातचं किती वेळा त्यांनी खाल्ला असेल. वामनदादाने आयुष्यात पैसा मिळवला नाही, पण वामनदादाने लाख मोलाची माणसं आयुष्यामध्ये मिळवली. वामनदादांची श्रीमंती या महाराष्ट्रातली माणसं. त्यामुळं गेल्या वेळी आपण वत्सलाबाईंचा सत्कार केला होता. त्या मला मी घरी भेटायला गेल्यावर सांगत होत्या की मला मी गावात एकदा भाजी विकून आली आणि माझ्या भाजी टोपलीमध्ये वांगे काही कोबी होती. ते पाहिल्यावर वामनदादाने एक गीत रचलं आणि ते गीत महाराष्ट्रभर फेमस झालं. चालता चालता वामनदादाने ते गीत रचलं. वामनदादांवर आतापर्यंत 12 लोकांनी पीएचडी केलेली आहे. वामनदादा कोणत्याच शाळेत गेले नाही, कोणत्याही शाळेत वामनदादा गेले नाही, पण वामनदादावर 12 लोकांनी पीएचडी केली. आणि एवढंच नाही, गेल्या वर्षी एमजीएम विद्यापीठाने मरणोत्तर डिलीट पदवी वामनदादांना दिलेली आहे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला. ही मोठी गोष्ट आहे. वामनदादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या वर्षी राज्य सरकारनं वामनदादांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार सुरू केला कला क्षेत्रातल्या माणसाला. आणि योगायोग असा की तो या वर्षीचा पुरस्कार कर्मयोगी व्यक्तिमत्व आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजींना आपल्या रामपुराच्या तो मिळाला. योग्य माणसाला तो पुरस्कार मिळाला. वेरुळकर गुरुजींशी मी बोललो, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा वारसा अतिशय ताकदीनं कथनी आणि करणीमध्ये अजिबात फरक नाही असे आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी मला म्हणले. मला कसं काय पुरस्कार दिला मला माहित नाही, पण मी म्हटलं गुरुजी, वामनदादांच्या नावाला मिळणारा पहिला पुरस्कार तुम्हाला मिळतो, याचा अर्थ वामनदादा सारखंच तुमचं काम होतं किंवा त्याच पुढचं काम वेरुळकर गुरुजींचं होतं. ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. वामनदादांचं पहिलं गाणं 1943 साली आलं. 1943 ला वामनदादांनी पहिलं गाणं लिहिलं आणि त्या गाण्याचे शब्द असे होते, मिळवला पहिला मान ग बाबा भीमरायानं, गाई चालणारा वामन कवी झाला भीमकृपेनं, त्यालाही द्विंधक ज्ञान ग बाबा भीमरायानं. अशा त्या पहिल्या गाण्याच्या ओळी होत्या. त्यानंतर वामनदादांनी पुढे आयुष्यभर 10,000च्या वर गाणी लिहिली, 10,000च्या वर, आणि 10,000च्या वर गाणी लिहून अनेक चित्रपटांना वामनदादांनी गाणी दिली. वामनदादाच्या गाण्याचं तर मार्केटिंग अनेकांनी आपल्या नावाने केलं, पण त्याची खंत कधी वामनदादांनी व्यक्त केली नाही. त्यातले 1,500 गाणे 10,000तले आमच्या शाहीर डी आर इंग्लंडच्या घरी आहे, बरोबर ना डी आर काका? 1,500 गाणे यांच्याकडे लिहिलेले आहेत. म्हणून या साहित्य संमेलनातून मी राज्य सरकारला मागणी करतो की तुम्ही वामनदादाच्या नावाने पुरस्कार तर चालू केला. वामनदादांच्या गावामध्ये पण तुम्ही 14 कोटी रुपये, बरोबर ना, 14 कोटी रुपये मंजूर केले वामनदादांच्या कार्यासाठी. पण माझी मागणी अशी आहे की वामनदादाच्या नावानं या देशातलं पहिलं साहित्य संमेलन 2022 साली याच गर्द हॉलमध्ये नागराज मंजुळेंच्या हातून उद्घाटन करून आपण घेतलं होतं. तेव्हाही मी स्वागताध्यक्षच होतो आणि आताही या साहित्यिकांनी हा सन्मान मला दिला. माझं भाग्य आहे की माझ्यासारखा चळवळीतला एक छोटा कार्यकर्ता आज वामनदादांच्या या कार्यामध्ये किंवा वामनदादांचा विचार पेरण्यामध्ये, वामनदादांनी बाबासाहेबांचा विचार पेरला, आम्हाला वामनदादांचा विचार पेरण्याचं या ठिकाणी भाग्य लाभत आहे. हे मी खऱ्या अर्थानं माझं भाग्य समजतो. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारला आमची विनंती आहे. संजूभाऊ राज्य सरकारचे प्रतिनिधी आहेत, सरकारमध्ये आहेत. मला असं वाटतं संजूभाऊ, हे फक्त बुलढाण्यात साहित्य संमेलन होऊन चालणार नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वामनदादाच्या नावानं साहित्य संमेलन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे किंवा विनंती आहे सरकार दरबारी. एरवी आता सरकारनं वामनदादाचं स्वीकारलेलंच आहे. आणि या साहित्य संमेलनाचा खरा उद्देश काय आहे? वामनदादाला एका चौकटीत बांधलं गेलं. वामनदादा एका विशिष्ट समूहाचे आहेत, वामनदादा एका विशिष्ट धर्माचे आहेत, विशिष्ट जातीचे आहेत. वामनदादांनी कधीच एका समूहासाठी काम केलं नाही. वामनदादांनी कायम वंचितांसाठी काम केलं, कष्टकऱ्यांसाठी काम केलं. अन्याय ज्याच्यावर होतो त्याच्या बाजू लावून धरली आणि त्याच्या बाजूनं साहित्य त्या ठिकाणी लिहिलं. आणि म्हणून त्या काळामध्ये वामनदादांनी एक भाकीत वर्तवलं होतं की आज जसं तसं खरं ठरतंय.
टाटा बिर्ला तरतील बाकी सारेच उपाशी मरतील. 30 वर्षापूर्वी वामनदादांनी लिहिलं, टाटा बिर्ला तरतील बाकी सारेच उपाशी मरतील, सारे परदेशी येतील, ताबा धंद्याचा घेतील, त्यामध्ये काही आपले कडे कडेने चरतील. आता तीच परिस्थिती आहे. सगळं टाटा बिर्ला अंबानी सगळं सरकारीकरण बंद होत चाललेलं आहे आणि सगळे धंदे हे टाटा बिर्ला अंबानीचे होत चाललेले आहेत. त्या काळामध्ये वामनदादांनी लिहिलं, सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठं आहे हो, आणि सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. हा प्रश्न त्या काळात वामनदादांनी विचारला, की जो आजही प्रश्न विचारावा लागतो, हे दुर्दैव आहे. मला असं वाटतं आज या भूमीमध्ये मला स्वागत करण्याची संधी मिळाली तुमच्या सगळ्यांचं, हे मी माझं भाग्य समजतो. वामनदादांचं मी उत्तम कांबळे सरांना सांगेन की वामनदादांना गाण्याला 50 वर्ष झाली, तेव्हा वामनदादांच्या गाण्याचा सुवर्ण महोत्सव याच बुलढाणेकरांनी बुलढाण्याच्या मातीत सुद्धा घेतला होता. गाण्यांचा सुवर्ण महोत्सव 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्याची आठवण मला या निमित्तानं करायची. आणि संजीव भाऊंना पुन्हा एक मागणी करायची की संजीव भाऊंनी वामनदादांचा पुतळा आपल्या बुलढाण्यात लावला, सगळ्यांची मागणी होती. ताराबाई शिंदेचाही पुतळा बुलढाण्यात लागला पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि ते मला वाटतं ती मागणी तुमच्या कानावर आहेच, त्याच्याबद्दल तुम्ही बोलालच. आणि संजीव भाऊसाठी ते काम काही फारच छोटं आहे, त्यांनी मनात घेतलं तर ते कधी करू शकतात. कदाचित त्या व्यापामध्ये ते राहिलं असेल, पण ताराबाई शिंदेचं वाडा इथं आहे आणि ताराबाई शिंदेच्या नावाचा पुतळा आपल्या बुलढाण्यामध्ये असला पाहिजे. जेवढे राज्याच्या कानाकोपऱ्यातून साहित्यिक इथे येतात, विचारवंत इथे येतात, ताराबाई शिंदेचा वाडा बघून त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते. मला वाटतं सर एकदा तुम्ही पण गेले होते, प्रत्येक वेळेला उत्तम कांबळे सर जातात आणि त्यांनी व्हिडिओ पण केला. तर मला वाटतं संजीव होती जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या वतीनं घेतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या साहित्य संमेलनामध्ये ही बुलढाण्याची भूमी, मी सरांना सांगेन, बुलढाणा हे नातेसंबंधाचं गाव आहे. इथं कोणताही कल्चरल कार्यक्रम असला तर इथं सगळं हाऊसफुल असतं. कुणाचं व्याख्यान असो, कुणाचं नाटक असो, कल्चरल सगळा सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम या बुलढाण्याने केलेलं आहे. हे नातेसंबंधाचं शहर आहे. एकमेकांशी नातेसंबंध जपण्याचं काम सगळी मंडळी या ठिकाणी करत असतात. मला जास्त वेळ नाही घेता कारण ऑलरेडी 1 तास उशीर झालेला आहे. मी एवढंच सांगेन, मी आज खऱ्या अर्थानं उत्तम कांबळे सरांना मला ऐकायचंय, मला विलास सिंदीकरांना ऐकायचंय, कारण कांबळे सरांना ऐकण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. त्यामुळं कांबळे सरांना जास्तीत जास्त वेळ आपण सगळे मिळून देऊ. आणि ज्या वामनदादाच्या संचामध्ये जे जनार्दन गवई आयुष्यभर होते, त्यांच्या पत्नी हयात आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार उत्तम कांबळे सरांच्या हातून झाला पाहिजे. त्यांच्या घराच्या बाजूला एक स्तंभ उभा केलेला आहे सर, आपण वामनदादाच्या नावाने मोठा स्तंभ उभा केला बाजूला गावात. या काकू त्यांना घेऊन या. जनार्दन गवई वामनदादा सोबत आयुष्यभर फकीरीसारखे फिरले, पण या बाईंनी संसार सांभाळला, त्यामुळे यांचाही वाटा त्याच्यामध्ये मोठा आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत होत नाही. आपण मेल्यावर माणसाचं महत्व आपल्याला कळतं, जिवंतपणे सुद्धा सन्मान सत्कार झाला पाहिजे असं मला वाटतं. आपल्या देशात कसं आहे, राज्यात कसं एकाकी पुरस्कार सुरू झाले, एकाकी पुरस्कार भेटत जातात. पण ही माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, चांगली माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांचाही सन्मान हा दागिना आहे. तर मी जास्त वेळ नाही घेता, एवढंच सांगतो, सगळ्यांचं स्वागत करतो. आणि उद्या पण दिवसभर कार्यक्रम आहे. हे झाल्यावर आमच्या तरुणांसाठी परभणीचे विठ्ठल तांबणे सरांचा कार्यक्रम आहे. दुपारी कवी अनंत राऊत मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आहे. उद्या संध्याकाळी कडूबाई खराब आहे. सगळे दिग्गज लोक आपण इथं बोलवलेले आहेत. त्यामुळे हे सभागृह आज आणि उद्या कुणी सोडू नका. अशी संधी लवकर मिळेल नाही मिळेल मला माहित नाही, एवढी मेजवानी आपल्याला लवकर मिळेल किंवा माहित नाही. तर सगळ्यांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि वामनदादांचा विचार शेवटपर्यंत बुलढाणेकर जिवंत ठेवतील. आता सध्या महाराष्ट्रामध्ये 4-5 संमेलन एका वेळेला सुरू आहेत. सगळ्या संमेलनातलं वेगळं संमेलन हे वामनदादाच्या नावानं बुलढाण्यामध्ये होतंय. त्यामुळे वामनदादा हा फक्त बोलण्याचा विषय नाही, वामनदादा हा जगण्याचा विषय आहे. आज चळवळीत शीर होत चाललेले असताना चळवळीतला कार्यकर्ता कसा जगतो याच्यावर कुणाचं लक्ष नाही. मला असं वाटतं प्रस्थापित व्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी किंवा समाजातल्या वंचितांचे प्रश्न घेऊन लढण्यासाठी चळवळीतले कार्यकर्ते जिवंत राहिले पाहिजे. आमच्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्यांना जेव्हा अस्वस्थता येते तेव्हा आम्ही वामनदादाची गाणी ऐकतो, वामनदादाचं साहित्य ऐकतो आणि पुन्हा आमच्याकडे ऊर्जा येते. त्यामुळे वामनदादाचं साहित्य पिढ्यानपिढ्या
चाहलेला एक एक नाग ठेचू, येत्या नगायुगाचा निर्धार बनवतो मी, येत्या नगायुगाचा निर्धार बनवतो. थँक्यू. सन्माननीय रंगाचे तुपकर सर, या संमेलनाच्या माध्यमातून समग्र वामनदादा हे शासनासमोर गेले पाहिजेत, आपल्या सर्वांसमोर गेले पाहिजेत ही भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. आणि खरोखर वामनदादांचं साहित्य हे विविधांगी आहे. मग ते गझल असतील, कविता असतील, कव्वाली असतील, पोवाडे असतील, अशा अनेक म्हणजे कवितांचे प्रकार जे असतील ते त्यांनी हाताळलेले आहेत, साहित्याचे प्रकार हाताळलेले आहेत. आणि या सर्वांचा समग्र पद्धतीनं त्यांचं साहित्य प्रकाशित व्हावं ही देखील मागणी त्यांनी या निमित्ताने केलेली आहे. मला असं वाटतं संजय भाऊ त्याबाबतची पण दखल घेतील.